अशी खुसखुशीत, कुरकुरीत सारणाची पुरी तुम्ही कधी खाल्ली आहे का? सारण पण खास सिक्रेट आहे. चला तर बघूया ही खास रेसिपी. त्यासाठी बारीक रवा घ्यायचा आहे 1 वाटी. अगदी 2 मिनिटं भाजून घेतला, की त्यामध्ये 1 चमचाभर तूप घालायचे आणि मंद आचेवर रवा छान खमंग भाजून घ्यायचा आहे. 7-8 मिनिटं लागले. रवा काढून घ्यायचा. त्यानंतर पूर्णपणे थंड झाल्यावर त्यामध्ये 1 वाटी दूध आणि 1 वाटी आंब्याचा रस घालायचा आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आंब्याच्या रसातली पुरी आज आपण बनवणार आहोत. त्यासाठी आता हे व्यवस्थित मिक्स करून 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. 10 मिनिटानंतर आता इथे कढईमध्ये 1 चमचाभर तूप घालायचं आणि त्यामध्ये सुकामेवा तळून घ्यायचा आहे. आता यामध्ये परत 2 चमचे तूप घालायचंय आणि इथे 1 वाटी साखर घालायची आहे. इथे साखर आपल्याला कॅरमलाइज करून घ्यायची आहे. अगदी 4 ते 5 मिनिटात होते, पण यामुळे आपल्या रेसिपीला खूपच छान चव येते. साखरेचं असं सोनेरी पाणी झालं, की यामध्ये भिजवलेला रवा घालायचा आहे. आता हा रवा चांगलं तूप सुटेपर्यंत मंद आचेवर परतून घ्यायचा. आता यामध्ये राहिलेलं तूप घालायचंय, वेलची पूड घालायची आहे आणि सुकामेवा एकदम बारीक करून घालायचा. अशा पद्धतीने तुम्ही कॅरमलाइज मँगोचा शिरा बनवू शकता. असा शिरा देखील खायला खूप भारी लागतो. पण इथे आपण मस्त या शिऱ्यापासून पुरी बनवणार आहोत. तर हे आपलं सारण इथे तयार झालेलं आहे. आता हे थंड व्हायला ठेवूया आणि आता इथे पीठ मळून घेऊया. पीठ मळण्यासाठी 2 वाट्या गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बारीक रवा, चवीनुसार मीठ आणि 2 चमचे तूप घालून पिठाला चांगलं चोळून घ्यायचं. अशा पद्धतीने पिठाला मोहन लावलं की मग आपली पुरी छान अशी खुसखुशीत तयार होते. त्यानंतर पाणी किंवा दुधाच्या साहाय्याने घट्टसर पीठ मळून घ्यायचं. पीठ मळून झालं की 10 मिनिटासाठी मुरायला ठेवायचं. 10 मिनिटानंतर परत थोडंसं पीठ हे मळून घ्यायचं आहे आणि मग छोटे-छोटे पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे. त्यानंतर पुरणपोळीसाठी जसं आपण उंडा तयार करतो, पारी तयार करतो, सेम त्याच पद्धतीने पिठाची वाटी तयार करायची आहे आणि त्यामध्ये पिठापेक्षा जास्त शिऱ्याचा गोळा भरायचा आहे आणि व्यवस्थित हे पॅक करून पारी तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर मस्त असा हा उंडा तयार झाला, की तो हातावर थोडा थापून घ्यायचा. म्हणजे आतलं सारण जे आहे सगळ्या बाजूने व्यवस्थित पसरलं जातं आणि दोन्ही बाजूने उलट-पालट करून ही पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे. सुकामेवा एकदम बारीक करून घाला, जेणेकरून मग पुरी फाटत नाही आणि अगदी मंद आचेवर ही पुरी तळून घ्यायची आहे. मस्त अगदी कचोरीसारखं टेक्स्चर या पुरीचं येतं मंद आचेवर तळली की. पण तुम्हाला मऊ पाहिजे असेल, तर तुम्ही अगदी मोठ्या आचेवर तळू शकता. तर अगदी अप्रतिम चवीच्या या आंब्याच्या पुऱ्या तयार होतात. एकदा नक्की करून पहा. धन्यवाद.